हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी आलेली आहे माझ्या बहिणीकडे. तिच्याकडे आहे सत्यनारायणाची पूजा. तर श्रावणातली पूजा आहे ही. तर साक्षीने ठरवलं होतं करण्याचं. तर बघा मस्त पूजेसाठी सजवलेलं आहे. आणि हा जो समोर फोटो आहे ना साईबाबांचा आणि स्वामींचा, तो मला खूप जास्त आवडतो. हे तिचं पूजाघर आहे. स्वामींना कृष्ण रूपात सजवलं आहे आज साक्षीने. आणि पूजा पहा किती सुंदर मांडलेली आहे. मस्त. हे जे भटजी ती बोलवते ना, तेच सगळं ही फुलांची रांगोळी आणि सजावट वगैरे करतात. तर पूजा खूप लवकर होऊन गेली. सकाळी 7 वाजताच भटजी आले होते. त्यामुळे आम्हाला पूजा काही भेटली नाही. आम्हाला यायला तसा थोडा उशीरच झाला. तर आता आम्ही आलेलो आहोत. आणि हा आहे डुगी डुगूचं भेटून झालं आहे मला ऑलरेडी. तर आल्या त्याचं 5 मिनटं असतं. तर आल्या 5 मिनटं डुगूचं असतं. अगदी शेपूट हलवून अगदी भेटून घेतो आणि नंतर मग शांत निवांत बसून जातो. तर आता पूजा आम्हाला यायला थोडं लेटच झालं. ॲक्च्युली पूजा होऊन गेली आहे, कारण का आम्हाला थोडंसं लेट, त्यामुळे पूजा आम्हाला नाही भेटली पूजा होताना म्हणजे. तर आता मी आलेली आहे पूजा नाही भेटली कारण का घरात पूजा नाही आहे, साक्षी कारण का घरात पूजा नाही, साक्षी आहे. त्यामुळे मी साक्षीला भेटून येते. माता पूजा भेटली नाही म्हणून पूजा. आता ही पूजेची एक क्लिप मी साक्षीकडून घेतली आणि तीच इथे ॲड केलेली आहे. पहा इथे भटजींची मुलगी आहे ना, तिने पूजा सांगितली आहे सत्यनारायणाची आणि पूजेला साक्षीच बसलेली आहे. त्यामुळे छान अगदी मस्त अशी मुलींनी पूजा केलेली बघून छान वाटतं ना. ॲक्च्युली मी खूप मिस केलं हे सगळं. मला पण बघायचं होतं कशी पूजा सांगते ते. पण ठीक आहे, मला एक क्लिप मिळाली म्हणून मग म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. इथे राज आणि हर्षद आता बसलेत. हाय करा जरा. आणि शीतल इथे पूजेचा प्रसाद भरून ठेवते, पिशव्या तयार करते. आणि डुगू गेला त्याच्या डेनमध्ये जाऊन बसलाय. कोणा डुगू? टी शर्ट दाखव. ए डुगी, टी शर्ट दाखव तुझं. डुगी मग जोजो आली. चला. आज रक्षाबंधनचा टाईम 1:30 वाजेपर्यंत आहे ना. आता ओवाळून घेतो. पूजा तर झालेली आहे. आम्ही पाया वगैरे पडलो, प्रसाद वगैरे खाल्ला. आता ओवाळून घेतोय, म्हणजे साक्षी राजला ओवाळेल. काय मग भाऊराया, तयार झालास ना? चला साक्षी ओवाळून घे. साक्षीने ताट छान रेडी केलंय. व्हेरी गुड. चला त्याला दिसायला पाहिजे ना. भैया टाईट आहे. महाकाल नाही होईल. दाखव राखी तुझी. छान आहे. आता ही वर्षभर ठेवणार वाटतं तू. तो तसंही ठेवतो ना. अरे बहिणीचं ताट रिकामं ठेवलंस. फोटो नंतर काढायला तू चालस. नाही असं खाली. ते पण घे.
छोट्या बहिणीला चॉकलेट. ते लिहिलं पण मीच आहे. त्यांनी नाही लिहिलंय, पण नव्हताच घरात. पण नाही ग, डब्ल्यू लिहिताना जरा असं जरा हे झालं. स्वीट नाही, स्वीट आहे. गलती से मिस्टेक. आता बघ भावानी काय दिलंय तू. त्यांनी त्याच्या चॉईसने आणलंय. काय आणलंय बघ जरा. आता तुम्हाला पण दाखवते काय दिलंय भावानी बहिणीला गिफ्ट. आता हे तेच गिफ्ट आहे जे परवाच्या व्लॉगमध्ये मी पॅक करताना तुम्हाला दाखवलं होतं. आणि त्यात काय आहे ते तुमच्यासोबत शेअर. राजची चॉईस. हां, त्यांनी त्याच्या चॉईस घेतलं. रॅपर ती माझी चॉईस. हां, पेपर आहे. हा पेपर रॅपर आहे. नो प्लास्टिक. काय फाटलं तर काय, कागदच आहे ना. आता काय बघ, त्याने आपलं त्याच्या चॉईसने. तू साडी वगैरे नेसतेस ना, ऑफिसला वगैरे जाताना घालशील असं. काय नाही, गळ्यातलं घेतलंय साधंच आहे, असं काही नाही. जरा गुंतलं असेल ते. लाईन लाईन आहेत ना ते, लेअर लेअर आहेत ना. घालून दाखव आता, बघू तरी कसं वाटतंय. बघितलं का हर्षद? आवडलं? राजची चॉईस. हा, मला पण आवडलं. म्हणजे ते ना कैचीन कापायला लागेल. लेबल का ठेवलं म्हणलं, घातलेलं दिलं वाटायला नको ना. येस, जयश्री. छान वाटतंय ना. केसांमुळे नाही मला हे जमत, पण छान वाटतंय. छान वाटतंय, मस्त आहे. साडी ड्रेसवरती पण नवरात्रीमध्ये. आता साक्षीने काय आणलंय राजसाठी? या उभा राहा, चालेल. हाईट डिफरन्स आहे. जास्त उंच झालं लास्ट टाइमपेक्षा. जर अर्धा इंच वाढलाय, अर्धा इंच वाढलाय. हा, बघू तरी. आता हा राजला टी शर्ट घेतलाय साक्षीनी. ओहो, मस्त, छान छान आहे. कलर छान आहे ना. आणि हे कसलं काय काय प्रिंट आहे म्हणालीस तू? काय प्रिंट असं नाही, म्हणजे ते काय बोलतात त्याला, नवीन ग्राफिक. आता मगाशी काहीतरी बोलला ना. हा काय प्लांट काहीतरी बोललास ना. प्लांट आम्ही तेच बोलतो, प्लांट तो घेतोय. अच्छा अच्छा. मी नारियल अण्णा बोलते. नारियल अण्णा. मला वाटलं असं काहीतरी म्हणजे असं आहे त्याला म्हणतात म्हणून विचारलं. हो, कुठून कुठे ओढतोय. ठीक आहे. तर देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे. जेवण रेडी आहे. हा, पुऱ्या केलेल्या आहेत. ह्याच्यात आहे श्रीखंड, ड्रायफ्रूट श्रीखंड आहे, बटाट्याची भाजी, राईस, हे आहेत छोले, ही आहे कोशिंबीर. हा अग्निदेवतेचा नैवेद्य इथे ठेवलेला आहे. हे वरण आहे. तर असं सगळं जेवण केलेलं आहे. आणि जेवायला आम्ही घरचेच आहोत, म्हणजे ह्या दोघी आणि आम्ही तिघं. तर 5 जणच आहोत. अजून एक आहे भक्ती पण येणार आहे. भक्ती आणि तिचा नवरा, माहिती नाही आता ते कधी येतील माहिती नाही. ती लोक पण बिझी. आज रक्षाबंधन पण आहे ना, त्यामुळे मग सगळेच बिझी आहेत. सगळ्यांचं रक्षाबंधन वगैरे पण चालू आहे. तर सगळं आटपल्यावरच मग बाकीचे पण येतील. तर बहुतेक संध्याकाळीच सगळे तर बहुतेक संध्याकाळीच सगळे येतील पाहुणे. आता आम्ही पण जेवायला घेतो, जेवून घेतो. राजनी पुटेचं ताट घेतलेलं आहे जेवायला. मी देवांचं ताट घेतलेलं आहे जेवायला. काय मग राज, जेवायला बसा. जेवायला काय जेवायला? अरे म्हणजे जेवायला घेतलंच ना आमच्या आधीच सगळ्यांच्या. नको नको, जेव 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 जेव. आले आले. येस,
चला जेवायला बसूया. वाजलेत 1:45. आता आम्ही जेवायला बसतो. सेल्फ सर्व्हिस. चलो. दाखवायचंय का? दाखवलं ना मी. छोले. येस सगळं दाखवलं. हा हे असं ताट रेडी केलं. कुडाळ देशकरांची का? हो सारस्वत कुडाळ. काय म्हणते मग? मलाच नाही माहिती. नाही माहिती तुला? काकडी आणि दाण्याचं कूट, दाण्याचं खोबऱ्याचं किस. खोबऱ्याचं किस पण घातलंय आणि दही. हे मग मला हे माहिती नव्हतं. मी खोबऱ्याचं किस नाही घालत. सारस्वतांची. हो का? सारस्वत कुडाळ देशपांडे. ओके. आपली कोशिंबीर. हा घेणार. थांब घेणार घेणार घेणार. आणि डुगू बघा आराम करतोय. त्याला काय जेवणाचं पडलेलं नाही. डुगू जेवायचं ना? काय रे बाबू? डुगी जेवणार ना तू? चला जेवायला. पुरी खातो पुरी. डुगू नुसताच आराम करतोय. काय जेवायचे बिवायचे नाहीये त्याला. प्रसाद आहे प्रसाद. खातोय. घे घे. पडलं तर काय झालं? बघितलं जेवणात बिलकुल इंटरेस्ट नाही त्याला. साक्षी जेवण छान झालंय. राजकडून रिप्लाय आलाय तुझ्या भावाकडून. ए राज मीठ वगैरे बरोबर आहे ना? सगळं बरोबर आहे. सगळं बरोबर आहे. सगळं छान. आता हे काकाचं ताट. श्रीखंड माझं मी घेईन ना वाढून. आणि कोशिंबीर. भात वगैरे नंतर. कसं झालंय हर्षद जेवण? जेवण खूप छान. मस्त. साक्षी आणि शीतलनी बनवलं आहे जेवण. छान झालंय. मस्त. तर मी पण बसणार आहे. बघते कसं बनवलंय जेवण ते. जेव जेव जेवा. चालू द्या. आता मी पण जेवून घेते दुपारचं. आणि संध्याकाळी पाहुणे येतील तेव्हा मग तुमच्यासोबत शेअर करतेच. तर हर्षद आता निघालाय त्याच्या बहिणीकडे रक्षाबंधनसाठी. आणि इकडे आलेली आहे भक्ती वगैरे आलेली आहे. हॅलो भक्ती. भक्ती हाय करा. हाय. तुझाच ब्लॉग बघते. माझाच ब्लॉग बघताय ते दोघी. हिरोईन पण आलेली आहे. आता सगळे एक एक संध्याकाळ झाली आहे ना. एक सगळे यायला सुरुवात होईल. आणि बरीचशी लोक येऊन पण गेले म्हणजे माझ्या बहिणीच्या ओळखीचे वगैरे सगळे. तर ती लोक पण येऊन गेली. तर आता जसं जसं येतील माणसं एक मी इंट्रोड्यूस पण करीन. घरातली आमच्या कोण कोण आहेत ती. कारण का माझी मावशी काका वगैरे ते पण येणार आहे. मावस बहीण ती पण येणार आहे. आणि माहिती नाही आता कोणाला अजून इन्व्हाइट केलं आहे ते. तर ते सगळे येणार आहेत. आमच्या आता मस्त गप्पा गोष्टी चालू होत्या. चहा वगैरे झाला. म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. कोण कोण आलं आहे ते तुम्हाला पण दाखवूया. आता बसलोय आरामात. हाय मी अवंतिका. अवंतिका तुम्ही मला ओळखतच असाल. आधीच्या ब्लॉग मध्ये मला पाहिलंच असेल. आता तिच्या स्माईल वरून तुम्हाला कळलं असेल कोणते. कारण की त्या ब्लॉग मध्ये सुद्धा ती इतकी हसत होती. आणि हसून हसून आम्ही नुसते बेजार. शॉपिंगला गेलो होतो आम्ही. तो ब्लॉग केला होता. मलाड शॉपिंगचा ब्लॉग केला होता. बरोबर. पाहिला नसेल तर नक्की पहा. पाहिला नसेल तर पहा. तर आता माझी मावशी आलेली आहे. ही आहे माझी मावशी. दोन मावशी आल्या माझ्या. हा आहे माझा भाऊ. हा भावाचा मुलगा. आणि ती पण माझी मावशी आहे. आणि भाऊ आलं. मुलगा भाऊ आलं. पूजा आहे ना त्यामुळे पूजेसाठी आले. आता गप्पा वगैरे मारतोय. गप्पा चाललेत आमच्या. आपला व्हिडिओ आहे तर ह्यांना तुम्ही कधीच बघितलं नसेल म्हणून म्हटलं आज त्यांना सुद्धा ब्लॉग मध्ये घेऊया. आता ह्या ज्या दाखवल्या तर दोन्ही माझ्या आईच्या सख्ख्या बहिणी. एक मालाडला राहते आणि एक बोरिवलीला राहते. त्यामुळे मग त्यांना तसं जवळ आहे ना मीरा रोडला येणं. मग त्या पण पूजेला आल्या होत्या. म्हणजे त्या येत असतात बहिणीकडे. मी एकटीच इथे डोंबिवलीला राहते. त्या तिकडे मुंबईमध्येच बाकी सगळे नातेवाईक राहतात. त्यामुळे ते एकमेकांना वरचेवर भेटत असतात. फक्त माझीच भेट कधीतरी होत असते.
पूजेसाठी काकासुद्धा येणार होते, पण त्यांच्यासुद्धा बहिणी वगैरे रक्षाबंधनसाठी आल्या होत्या ना घरी, त्यामुळे मग ते नाही येऊ शकले. तर अशा बराच वेळ आमच्या गप्पा रंगल्या आणि रात्र कधी झाली ते कळलं पण नाही. त्यांनाही निघायचं होतं आणि राज आणि मलासुद्धा आता घरी येण्यासाठी निघायचं होतं. आता आम्ही थोडंसं खातो आणि आम्ही निघणार आहोत घरी जायला. तर हे भक्तीने असे डोसे बनवलेत. सगळी तयारी शीतलताईने करून ठेवली आहे. मी फक्त डोसे काढते. तर साक्षीने आणि शीतलनी सगळ्यात सकाळीपासून करून ठेवलेलं आहे. आणि आता ही चटणी पण बनवली बघा, साक्षीने छान बनवली आहे. आमचं टेस्ट करून झालंय. असा डब्बाभर पीठ सुद्धा बनवून ठेवलेलं आहे डोशाचं, म्हणजे जे कोणी येतील ना त्यांना सगळ्यांना डोसे खायला मिळतील ह्याच्यानी केलंय. तर मी सारखी डोसे करते, तर साक्षीने मला करेक्ट केलं, डोसे नाही आंबोळ्यांचं पीठ आहे. तर आंबोळ्यांचं पीठ आहे. तर आता आम्ही पण खाणार आणि निघणार आहोत, कारण का उशीर झाला. बरीच जण यायची होती पण त्यांना काही जमलं नाही. काही जणांना आज काय ना रक्षाबंधन पण आहे ना, त्यामुळे सगळ्यांच्या बहिणी आलेल्या आहेत किंवा भाऊ कोण कोण बहिणींकडे गेलेले आहेत, असं सगळं सीन झालेला आहे. त्यामुळे खूप कमी जण आलेले आहेत घरी, पण ठीक आहे. आम्ही एवढे जण आहोत आणि आता सगळे डोसे वगैरे म्हणजे आंबोळ्या खायला बसलेले आहेत. मावशीचा आहे उपवास, त्यामुळे ती वेफर्स खाते. भक्ती मग तुझं झालं का मग तू पण घे, मी खाऊन घेते कारण का निघायचंय. कारण का आम्हाला ना ट्रेननी जायचंय आणि आता वाजलेले ऑलरेडी 8:30 वाजलेले आहेत. आणि हर्षद गेलाय त्याच्या बहिणीकडे, तर तिथून तो आम्हाला स्टेशनला भेटेल. नाही काही नाही, स्टेशनला भेटेल मग आम्ही एकत्रच डोंबिवलीला जाऊ. तर मी पण खायला घेतलेला आहे आणि मी पण जेवून घेणार आहे आता. चला, राजू पण सुरुवात केली आहे. तर पूजा छान झालेली आहे, मस्त पूजा झाली आजची. तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलाच कशी पूजा केली ते. आता आम्ही घरी जायला निघालोय आणि डुगू आलाय टेन्शनमध्ये, फुल टेन्शनमध्ये डुगू. त्याला वाटतं त्याला सोडून आता सगळे चाललेत घरी, तो टेन्शनमध्ये आलाय. तो होताच तर तुमच्यासोबत मी सगळं शेअर केलेलं आहे. पूजा शेअर केलेली आहे, परत रक्षाबंधन झालं साक्षी आणि राजचं, ते पण तुमच्यासोबत शेअर केलं. माझे कोण कोण नातेवाईक आहेत ते तुम्हाला दाखवलं. तर माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि ठीक आहे, आता ह्याच नोटवर मी माझा हा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.